आज कुणाला जेव्हा फिरायला जाणार आहेत? हा 10 मिनिटं झाली भुंकतोय. कोण आहे? आता इतकी काय सगळी घेत नाहीये, थोडेसे अजून ठेवते उद्याला. त्यांनी ते पॅकिंग पाठवलं, खूप छान पद्धतीने त्यांनी पॅकिंग. ते बघा चंगू मंगू खेळत आहेत बाहेर. टॉमी पण आहे जोडीला. हा हे बघ तिघ जण खेळतायत बघ कशा वाघ्या शेरूनी. टॉम्या पण आहे. आ टॉमी आहे, टॉमी आहे. हा काय पाणी प्यायचं नाही करायचं, पाणी द्यायचं. करू कोंबडी ओरडते ना शेरू. हा चला 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 चला. माझा मॉर्निंग वॉक चाललाय आणि ह्या दोघांना असं वाटतं की काय आई काय करते काय माहिती. माझ्यासोबत त्यांचं पण मॉर्निंग वॉक चाललाय. हा बघा, हा मागं मागं माझ्या पण. आज काय बाहेर नाही गेली मी चालायला, म्हटलं आपल्या आड्यातच चालूया. त्याच्यामुळे तर हे दोघं पण माझ्या मागं मागं हे बघा खेळतात काय, उड्या मारतात काय. का आलं ना पाणी पिजा, दमला नाही तू जा. रातकिड्यांचा आवाज बघा तिकडनं येतोय त्या साईडने. चला या इथल्या इथे जरा एक 5-10 राऊंड मारायची, बरं वाटतं मग रोजचं. आता येतील बघा दोघं ना. ते बघा तुम्ही नका राऊंड मारू माझ्यासोबत, बसा. खेळून खेळून दमलेत. जर रातकिड्यांचा आवाज रोजच असतो, कुठं कमी असतो. मेच्या 15च्या 17च्या 18 पासून पाऊस पडतो की नाही ते काय तो बघा वाघ्या कसा रुबाबा बसलाय. ठरलेली जागा आहे. आणि दुसरा नेहमीप्रमाणे दिवाळ्यावरती खेळून खेळून दमलेत. तो बघा त्याला किती काही करा ते म्हणजे जागा त्याची ती सुटतच नाही. तो तिथेच जाऊन बसतो. कधी कधी धडपडतो पण. पक्ष्यांचा आवाज, कोंबडीचा आवाज आहे ना, रान कोंबड्यांचा आवाज येतोय आणि रातकिड्यांचा. तर या चहा प्यायला या सगळ्यांनी. चहा पितोय आम्ही. आज कुणाला जेव्हा फिरायला जाणार आहेत? हा फिरायला जाणार. कोंबडीचा आवाज बघ कसा येतो ना. कोंबड्या बघा कशा ओरडतात. आपल्या ह्या रानामध्ये भरपूर कोंबड्या आहेत आणि आपल्या आड्यामध्ये पण त्या कोंबड्या येतात, रान कोंबड्या. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर कालची सुट्टी घेतल्यानंतर आज व्लॉगला सुरुवात केली आहे. खूप कंटाळा होता, म्हणजे बरेच दिवस सुट्टी नाही, काय नाही काय नाही. त्याच्यामुळे घेतली एक सुट्टी आणि भरपूर असा आराम काल केलेला आहे. 2 ते 3 तास तर मी अक्षरशः झोपली होती दुपारी, इतका आराम केलेला आहे. आज कुणाल जेव्हा बिझी आहेत ते आज बाहेर जाणार आहेत, त्यांचं भाडं आहे. त्याच्यामुळे हा वेंगुर्ल्याला जाणार कुणालच्या बाबा. आता थोड्या वेळाने निघतील ते आणि किती वाजता येतात काय माहीत नाही. मग मला वाटतं येता येतं त्यांना संध्याकाळ पण होईल. त्याच्यामुळे आज घरामध्ये मी एकटी म्हणजे आपले वाघ्या शेरू आहेत दोघं जण. त्याच्यामुळे ठीक आहे. तो गेले ते हे बघा ते कुणाल जेव्हा उठले ना असे दोघं जण गेले बघा त्यांच्या मागं मागं. त्यांनी आता जितकी पण घरातले जी कामं असतात ना, बांधकाम आहे, त्याला पाणी बिणी मारायचं ते सगळं त्यांनी करून घेतलं. आता गाडी पुसतायत आणि थोड्या वेळाने निघतील. मग आज काय म्हणजे कसं जास्त कामाचा भार नाही आज पण. म्हणजे नाश्ता नाही बनवायचा. त्यांना म्हणाले मी नाश्ता बनवते, तर म्हणतात नको म्हणून. आता तू बनवणार कधी, लेट होईल त्यांना जायला. त्याच्यामुळे म्हणजे एक साधारण 7:45 दरम्यान त्यांना निघायचं आहे. आता 7:15 वाजलेत.
त्याच्यामुळे ते नाही म्हणाले, ते बाहेर काहीतरी खातील. आणि तुम्हाला बघा एक मिनटं मी दाखवते. इथे बघा जखम झाली दिसते ना, आंबे 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 खाल्लेले ना, त्या आंब्याचा चिक असतो ना, तो लागला जरासा. ते बघा केवढी जखम झाली. ते खातेवेळी असं माहिती नाही पडलं, पण नंतरला आम्ही काल म्हणजे काय इथे लागलं असं मी त्याला बघितलं, तर हे आंब्याचा चिक लागलेला आहे. ते होईल 2-3 दिवसात बरं होईल, एवढं काही त्रास होत नाही. ह्याचा काजूचा चिक असतो ना, तो सगळा बेकार असतो, त्याने भरपूर त्रास होतो. पण हे आंब्याचा चिकाचं एवढं नाही. म्हणजे किती आंबे खाल्ले असेल तुम्ही विचार करा, भरपूर आंबे खाल्ले तर मी रायवाडी वगैरे. आता पण कुणालच्या बाबा ना 1 पिशवी आंबे घेऊन आलेले आहेत, छोटी पिशवी. ते आता थोड्या वेळाने खाते, म्हणजे घरात जरा काम करून घेते, झाडलोट वगैरे, आणि मग बसून मग ते आंबे खाणार आहे मी. छान वाटतं सकाळी सकाळी उठायचं, आंब्याचं खायचं, छान वाटतं असं. चला आता चहा पिऊया आणि मग थोड्या वेळाने आरामात तुम्हाला मी भेटते. पटकन निघणार आहे. चला निघाले बघा. थोडासा लेट झाला ना, त्यांची नुसती धावपळ चालले जीवाची. हां 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 पाण्याची वाटत देते. हां आली. चला फोन घेतला काय? हां गेट बंद करते. फोन बिन करा आणि लवकर या. चला आता गेले कुणालचे बाबा. आडा बंद करते, आडा आला तर गुरं शिरतील. बघा कसे धावत धावत गेले. ते लेट झालं ना त्यांना, घरात कामं पण होती ना, इथे पाणी बिणी मारायचं होतं ना, त्याच्यामुळे जरा उशीर झाला. मग चला आता येतील संध्याकाळी. चला घरात. हे बघा 2 जण. चला घरात, चला चला, मागे नाही जायचं. चला माग्या. तर कुणालचे बाबा निघून गेल्यानंतर आता घरातल्या बघा कामाला सुरुवात केली. घरातलं काम म्हणजे सगळं झालं होतं, आता हे एक्स्ट्राचं काम करते. थोडंसं म्हटलं हॉल क्लीन करून घेऊया, म्हणजे एकदा का मसाल्याची बघा बॅच सुरू झाली ना, मग नंतर काय वेळ मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे हा जो हॉल आहे ना, तो क्लीन करायला मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे असं आपल्या बायकांचं असतं बघा, थोडा जरी वेळ मिळाला ना, तरी पण आपण आपला वेळ कसा वाया घालवत नाही. घरातली जी काय थोडीफार कामं असतात ना, ती आपल्याला करायचीच असतात. तर इथे पण मी तेच सुरू केलं. हॉल चांगला असा क्लीन करून घेतला आणि पूर्ण घर वगैरे आहे ना, ते लादी वगैरे पुसून घेतली. आणि त्याच्यानंतर मग पाणीसुद्धा भरायचं होतं. पाण्याची गाडी येणार होती, त्यांचीच वाट बघत होती की गाडी येऊन गेली का मग बाकीचं माझं कसं आवरायला आणि देवपूजा करायला मी मोकळी. आणि त्याच्यामुळेच म्हणजे थोडंसं जरा लेट म्हणजे होणार होतं गाडी यायला. तसा कुणालच्या बाबांनी त्यांना फोन केला होता की किती वाजता येणार आहेत म्हणून. आणि त्याच्या पद्धतीनेच घरात सगळं काम की नाही माझं मी करायला सुरुवात केली होती. हा काय भुंकते काय माहिती. चल ये. काय झालं? कोण आहे तिथे? कोण नाही? ये. 10 मिनिटं झाली भुंकतोय. कोण आहे? चला घरात. राखणदार माझे. कोण नाही? बस तिथे गपचूप. कसला रे आवाज बिवाज आला असेल ना. चला हे बघा पाणी भरून घेतलं, पाण्याची गाडी आली होती आणि सगळं आता आवरून घेतलेलं आहे. सगळं घर पण आपलं क्लीन करून झालं आहे. आत्ता मी देवपूजा करते. देवपूजाच करायला घेतली होती, पण शेरू सारखा भुंकतोय म्हणून म्हटलं बघूया काय झालं. चला पटकन जरा देवपूजा करते. ही आज काढलेली फुलं आणि दुसरी फुलं पण आहेत डब्यामध्ये कालची. हा बघा चाफा आता फुलायला सुरुवात झाली आहे, म्हणजे नवीन बहर आलेला आहे चाफ्याच्या झाडाला. आता हळूहळू फुलं मिळतील. तर ही बघा ही फुलं आहेत ना, मोगरा वगैरे आणि चाफा वगैरे, मी अशी डब्यामध्ये एक 3-4 दिवसाची ना भरून ठेवलेली. आता म्हटलं देवाला घेते ना, आता इतकी काय सगळी घेत नाही आहे, थोडेसे अजून ठेवते उद्याला. सुगंध मोगऱ्याचा भारी एकदम. गजरा बनवायचा होता हो, तर काल सुई शोधत होती, तर सुया सगळ्या कुणालने आपल्या तोडून टाकलेल्या आहेत. एक पण सुई नाही घरामध्ये. आता मी मंगळवारी बाजारात जाईन ना, तेव्हा घेऊन येईन मग सुया. म्हणजे गजरा कसा ओवता आला असतं ना. गेल्या वर्षी भरपूर गजरे ओले होते आणि तुम्हाला मी दाखवले पण होते ओवताना वगैरे, आणि केसात माळायचे ना ते, पण सुई नसल्यामुळे राहिलं ना. तर काल मला करायचं होतं हे काम. चला ठीक आहे, आता होईल 2-4 दिवसांनी करूया. चला आता हा ढाकून ठेवते डबा. दोघांची नाटकं चालू आहेत, वाघे आणि शेरू यांची. म्हणजे आता बघा देवपूजा करून घेतली मी आणि आता म्हटलं ह्या दोघांना खायला देऊया. त्याच्यामुळे पेडिग्री मी दिले त्यांना नाश्त्याला, सकाळच्या नाश्त्याला. पेडिग्री फारशा आवडत नाही ना, त्याच्यामुळे तोंड वाकडे करून करून खातात. तुम्हाला मी दाखवते. शेरू बघा, शेरू तर बघत पण नाही आहे.
हा बघा, ह्याने आता खूप वेळानंतर ती घेतला नाही, म्हणजे जवळ 5 मिनटं झाली मी त्याच्या पुढे ठेवली होती आणि त्याला बांधलेलं होतं ना, त्याच्यामुळे खात नव्हता. आता सोडली त्याला, तेव्हा त्याने खायला सुरुवात केली. आणि हा बघा, ए शेरू खा, आज उपवास आहे, आज काय खायला नको आहे त्याला, नको आहे, आवडत नाही पेडिग्री जास्त. काय रे, नको आहे, मग काय खायचं? चला आता ह्याला काहीतरी दूध दही काहीतरी द्यायला पाहिजे. नको आहे बघ, दर नको आहे बघा. आता शेरू आपला खाल्ल्याशिवाय राहत नाही. जर वाग्या तू खा, वाग्याला खाऊ दे, त्याला मी दुसरं काहीतरी देते. पाणी पी, पाणी पण भरून ठेवलं तिथे. आत्ता थोडंसं जरा तुमच्याशी बोलूया. तर एक वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे, जे आपल्याला गिफ्ट आलं आहे. हे बघा, आपल्या एक ताई आहेत, ज्यांनी मला हे पाठवलं आहे आणि ह्या गिफ्टसोबत ही त्यांनी चिठ्ठीसुद्धा पाठवलेली आहे. ती मी वाचून झालेली आहे, काय काय त्यांनी लिहिलेले. त्यांचा ना छोटासा व्यवसाय आहे आणि मध्ये त्यांनी मला मेसेज केला होता की ताई असं असा माझा आहे, तर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्ही यूज करून बघा आणि व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या दाखवा असं. आणि कुठेतरी मला असं वाटलं की एखादी महिला काहीतरी छोटासा व्यवसाय करते, थोडासा हातभार आपण सुद्धा लावायला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच आता ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते. प्रमोशन वगैरे अजिबात नाही आहे आणि त्या ताईंकडनं अजिबात मी पैसे असं काही घेतलेलं नाही, हे आधीच क्लिअर करते. तर सगळ्यात पहिला तर हे त्यांनी जे पॅकिंग पाठवलं, खूप छान पद्धतीने त्यांनी पॅकिंग करून पाठवलं आहे. आणि ह्याच्यामध्ये 4, हे बघा, हे 4 आहे ना बॉटल आहेत छोट्या छोट्या. तुम्हाला मी प्रत्येकानं खोलून दाखवते. ही कोणत्या आहे, जास्मिन, ह्याच्यावरती जास्मिन लिहिलेलं आहे. आणि ही छोटीशी बघा पोटली टाईपमध्ये मस्त छान वाटते, म्हणजे सुंदर दिसते असं. आणि ही छोटीशी बॉटल आहे. आता मी हे ना 2 दिवस ना असं थोडंसं असं वापरून बघितलं मी. सुगंध खूप भारी आहे आणि ह्या स्वतः घरामध्ये तयार करतात. त्यांचा छोटासा व्यवसाय आहे. तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. नंबर देते मी स्क्रीनवरती. आणि एक महिला काहीतरी करते तर थोडाफार आपल्यातर्फे हातभार, त्याच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते. तर एक वेगवेगळ्या पद्धतीच्या 4 बॉटल्स त्यांनी मला की नाही पाठवलेल्या आहेत. आता मी जास्मिनचं लावून बघितलं तर हे किंवा हे अशा छोट्या छोट्या बॉटल आहेत. तर देते स्क्रीनवरती नंबर, कोणाला जर का हवा असेल तर नक्की तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मग मागून घ्या असं. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोला आधी, कसं आहे काय, तर तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील. म्हणजे माझ्यापेक्षा त्या तुम्हाला जास्त प्रकारे चांगलं असं सांगू शकतात. हे बघा, हे टी रोज असं बरंचसं पॅकिंग मात्र खूप छान पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आणि छान आहे. सुगंध वगैरे खूप छान आहेत, आवडेल तुम्हाला. आता थोडंसं जरा पोटापाण्याचं करूया. आज कुणालचे बाबा नाही आहेत, त्याच्यामुळे जेवणाला आराम आहे. वाघ्या शेरू यांचं बघा एवढं काही नसतं, त्यांना काही भात आणि चिकनचं सूप असेल तर त्यांचं होऊन जातं. आता माझ्यासाठी काय बनवू असा मला प्रश्न पडला आहे. आता सध्या की नाही मला भूक लागली, त्याच्यामुळे मी आता नाश्ता बनवते, मॅगी म्हणून आता खाते सध्या. आणि दुपारचं ठीक आहे, काहीतरी आपलं छोटं मोठं बनवलं, म्हणजे खिचडी जरी बनवलं तरी पण चालून जाईल. चला, मॅगी काय सापडली नाही, संपली मॅगी. खूप स्वप्न बघितली होती मॅगी बनवून खायची 2 मिनिटामध्ये, तर कधी संपली मला पण माहीत नाही असं. तर आत्ता मी काय केलं आहे बघा, आंबे ना आणले होते ना, आता धुवायला टाकले टपामध्ये. एक 4-5 मस्तपैकी आंबे खाते, की आपलं पोट की नाही भरून जाईल. आणि दुपारच्या वेळेस मग थोडीशी खिचडी बनवते की आपलं काम झालं. कुणालचे बाबा आता एवढ्यात काय येणार आहेत, ते आता डायरेक्ट संध्याकाळी येतील. मला सांगून गेले ते की उशीर होईल त्यांना यायला, त्याच्यामुळे जेवण म्हणजे त्यांचं जेवण काय करायचं नाही आहे. आणि म्हणूनच फारसं असं काही मी आज मनावर घेतलं नाही जेवणाचं, असं सगळं आहे. आणि आपण बायका बघा असंच करतो ना, कोण नसेल ना घरामध्ये तर शॉर्टकटमध्ये सगळं आपलं चाललं असतं. सेम माझं पण तसंच असतं. तर चला मग ताईनं, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता मी इथेच थांबवते. आता आंबे खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मी जाते अगोदर पॅकिंग करायला. म्हणजे आपलं जे पार्सल रेडी केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये ॲड्रेस वगैरे लिहायचं बाकी आहे, म्हणजे थोडंसं काम बाकी आहे ना, ते करून घेते. आणि मग सोमवारी आपल्याला ते कुरिअर करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.